जीव असा लाभ घमासान होऊ दे जोश भरू। तर राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह आहे आणि त्याच संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। देशभरात पाळणा झोजवून कृष्ण जन्मोत्सव साजरा। मथुरा आणि वृंदावनमध्ये भाविकांची अलोट गर्दी, तर आज सगळ्यांना दही काल्याचे बेत। दहीहंडी निमित्त मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचं पारितोषिक असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस, तर गोविंदांना तातडीनं वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबई प्रशासन सज्ज। ठाण्यातील टेंभीनाका परिसरात आनंद दिघेंच्या मानाच्या दहीहंडीचं आयोजन, जय्यत तयारीही सुरू। शिवडी विधानसभेतील ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये भाजपकडून दहीहंडीचं आयोजन। भाजपच्या बड्या नेत्यांसह बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदेंचे बॅनर्स। ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात। अभिनेता अंशुमन विचार यांनी चोर दहीहंडी फोडली। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली। यावेळी भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। जळगावमधील राम मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साजरा। भजन कीर्तनाच्या सोहळ्यासह विधिवत पूजा करत चिमुकल्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा। नागपूरच्या महाल परिसरात जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह। गोविंदा पथकांकडून मध्यरात्रीपर्यंत दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न। पाटण्यामध्ये जन्माष्टमी निमित्त इस्कॉन मंदिराला आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। मुंबईतील सांताक्रूजच्या गोविंदा पथकाकडून 7 थरांची सलामी देण्यात आली। विघ्नहर्ता गोविंदा पथकाची सांताक्रूजच्या राजाला सलामी देऊनच दहीहंडी साजरी करण्याची परंपरा। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ठाण्यामध्ये दिव्यांग मुलांकरता दहीहंडीचं आयोजन। गोविंदाच्या गाण्यावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी नाचण्याचा आनंद लुटला। धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून महायुतीचे काळे कारनामे अशी प्रतिकात्मक स्वरूपाची दहीहंडी। महाविकास आघाडीचं सरकार पाडून भाजपनं सामाजिक मर्यादांना तिलांजली दिल्याचाही आरोप। वर्ध्यामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन। हंडी फोडण्यासाठी विदर्भातील विविध गोविंदा पथकांची हजेरी। पुण्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत 35 मंडळांचा एकच दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय। लाल महाल चौकामध्ये दहीहंडीचं आयोजन। पुनीत बालन यांचा पुढाकार। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आमदार प्रकाश सुर्वेंकडून दहीहंडीचं आयोजन। शिवसेनेतील नेते उपस्थित राहणार। मनोरंजन कार्यक्रमासाठी गौतमी पाटीलचाही विशेष कार्यक्रम। दादरमध्ये अमर सुभाष क्रीडा मंडळाकडून पाळणा झोजवून श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी। सोबतच थर रचून दहीहंडीही फोडली। यवतमाळमध्ये हाती घोडा पालखी जय कन्हैया लालकीचा गजर करत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा। तर अंकुश बघमारे यांच्याकडे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आकर्षक देखावे। भिवंडीच्या भंडारी कंपाऊंड परिसरात जन्माष्टमी साजरी। युवा शक्ती मित्र मंडळानं आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये भोजपुरी कलाकारांनी गाणी गात आनंद साजरा केला। कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी जुहूच्या इस्कॉन मंदिरात पती राज कुंद्रा आणि कुटुंबियांसोबत भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेतले। दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडी उत्सव। मथुरेमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्ण जन्मभूमी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। आणि यानंतर इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया। बातम्या 9 सेकंदात पाहूया। काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांवर आज अंत्यसंस्कार। त्यांच्या मूळ गावी नायगाव इथं सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होतील। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विधानसभेसाठी समन्वयकांची नेमणूक करण्यास सुरुवात। भाजपला मदत करण्याच्या दृष्टीने नेमणूक, खात्रीलायक सूत्रांची माहिती।
शरद पवार आज पुण्यामध्ये असून वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळला. पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं होतं. सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाकडून समिती स्थापन आणि पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेप्रकरणी निवेदन जारी करत खंत व्यक्त केली. दुर्दैवी अपघाताच्या कारणाचा त्वरित तपास करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित तज्ज्ञांसह नौदलाकडून पथक नियुक्त. लवकरात लवकर पुतळा दुरुस्ती आणि पुनर्स्थापना करण्यासाठी नौदलाची पावलं. शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी. पुतळा नौदलानं उभारला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. नौदलाचे अधिकारी राजकोट किल्ल्याला भेट देणार, शिंदेंची माहिती. राजकोट किल्ल्यावरती पुतळा उभारला, त्यांच्यावरती सुमोटो दाखल करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश. पुतळ्याच्या संपूर्ण कामाची आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती, चव्हाण यांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेली हलगर्जी सहन केली जाणार नाही. तातडीनं यावर कारवाई करून येत्या 2 महिन्यात पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवला जाईल, रवींद्र चव्हाण यांची माहिती. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी. 8 महिन्यांपूर्वी उभा केलेला पुतळा कोसळतोच कसा? महाराजांच्या नावानं मतं मागायची आणि मग टेंडर काढायची, राज ठाकरेंची टीका. लोकसभेला तिकीट कापल्याची खंत भावना गवळींकडून पुन्हा व्यक्त. विदर्भातल्या मुली चांगल्या, पण मराठवाड्यातील जावई इकडे येऊन कब्जा करतात. आमदार भावना गवळींचा हेमंत पाटलांना टोला. धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात अत्राम यांची कन्याच निवडणूक लढवणार असल्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. याबाबत अत्राम यांच्या कन्येनं 3 वेळा शरद पवारांची भेट घेतल्याचंही वक्तव्य. पक्षातून गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसीची शक्यता. योग्य परीक्षण करूनच नेत्यांची पक्षामध्ये वापसी करू, अनिल देशमुख यांचं राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल वक्तव्य. शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अर्ज भरून घेण्यास सुरुवात. 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज प्रदेश कार्यालयात सादर करण्याचं आवाहन. नवी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाची संततधार, तर कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघरमध्ये सकाळपासूनच पावसाची उसंत. सांगलीच्या तासगावमध्ये येरळा नदीला पूर. पुरामध्ये वृद्ध दाम्पत्य येरळा पात्रात वाहून गेलं. एनडीआरएफकडून शोध मोहीम सुरू. नाशिकच्या गिरणा खोऱ्यात पावसाच्या दमदार सरी. धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर, त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता. नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू. गोदावरी सलग 3ऱ्या दिवशी दुथडी भरून वाहतीये, तर गंगापूर धरणातून गोदापात्रात 9000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आजही पावसाचा अंदाज असल्यानं पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता. नाशिक मुंबई महामार्गावर उभारलेल्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. जोरदार पाऊस झाल्यानंतर पुलाला स्विमिंग पूलचं स्वरूप. जायकवाडी धरण 50% अधिक भरलं. धरणामध्ये 71,115 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. गुजरातमधल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेवरच्या मेल एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत. एक्सप्रेस गाड्या काही तास उशिरानं, तर अनेक एक्सप्रेस ट्रेन्स रद्द. नाशिकच्या कळवणमध्ये पावसानं घरांची पडझड. मानूर, बेदीपाडा, ढेकाळे, नबी बेजला गावातील अनेकांचे संसार उघड्यावर. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 40 दिवसांचा मेगा ब्लॉक.
600 ते 700 लोकल रद्द. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6वी मार्गिका तयार करण्यासाठी ब्लॉक. गणेशोत्सवात मात्र मेगा ब्लॉक नसेल, रेल्वेची माहिती. मुंबईच्या अटल सेतूवरून 7 महिन्यात 50 लाख वाहनांचा प्रवास. अटल सेतूच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील 2 महत्त्वाच्या विमानतळादरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होणार. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर. तर यंदाच्या आर्थिक वर्षासाठी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी 455 कोटींचा निधी राखीव. बीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यास महापालिका आयुक्तांकडून प्रशासकीय मंजुरी. वाहन भत्ता, एलटीए, अन्य विविध भत्ते वाढवण्यास मान्यता. पुण्यातील ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचं तपासात निष्पन्न. आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तलला न्यायालयीन कोठडी. बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय. बुलेटिनमध्ये यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया.